नमस्कार, तुम्हा सर्वांचं बेलाच किचनमध्ये स्वागत। तर आज आपण बघतोय 4 किलोच्या प्रमाणात घाटी मसाला, कांदा लसूण मसाला किंवा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला। मस्त असा झणझणीत हा आहे, मस्त टेस्टी स्पायसी असा आणि चवीला बोलाल तर मस्तच। तर तुम्ही ही रेसिपी फॉलो करा। मला एका कस्टमरनी सांगितलं होतं 4 किलोच्या मिरचीच्या प्रमाणात बनवून दाखवा ताई, तर तुम्हाला मी तुमच्यासाठी ही घेऊन आलेली आहे ही रेसिपी। 4 किलोच्या प्रमाणात घाटी लसूण मसाला, कांदा लसूण मसाला किंवा कोल्हापुरी मसाला, जो काही तुम्ही बोलता तो वाला। तर पूर्ण रेसिपी पहा। रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि इतरांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका। मस्त असा आहे, बघू शकता टेक्स्चर, कलर एवढा सुंदर आलाय ना, त्यामुळे मिरच्यांचं प्रमाण अगदी योग्य आहे, परफेक्ट आहे। तुम्हाला ही बनवायचं असेल तर नक्कीच रेसिपी फॉलो करा। आवडल्यास इतरांसोबत लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। माझ्या चॅनेलला व्हिजिट करा। तर मी आज तुम्हाला 4 किलोचं प्रमाण देणार आहे। त्यासाठी मिरची कोणती कशी घ्यायची हेही तुम्हाला सांगणार आहे। इथे बघू शकता मी 3 प्रकारच्या मिरच्या घेतल्या त्यावेळेला। ही आहे सर्वात प्रथम एकदम लाल कोल्हापुरी बोलतात ना, लवंगी मिरची, तर ती वाली मिरची इथे घेतलेली आहे। ही आहे 2 किलो। प्रमाण तुम्हाला मी सांगते, 2 किलो लवंगी मिरची, 1 किलो शंकेश्वरी, 2 किलो लवंगी आणि 1 किलो बेडगी। इथे बघू शकता ही आहे बेडगी। बेडगी कशी ओळखायची, तशी बघा अशी असते, पसरट असते आणि एकदम जाडसर असते। ही आहे बेडगी मिरची, एकदम चुरचुर अशी चुरलीसारखी दिसते ना। तर हिला मी 2 ते 3 दिवस चांगलं उन्हामध्ये कडक तापवून घेणार, मग याचे शेंडे काढणार। हे पुढे जे असलं टोक असतं हे वाला, ते कट करून घ्यायचं आपल्याला। तर इथे आहे ही 1 किलो शंकेश्वरी। शंकेश्वरी लांबट असते, ही बघू शकता, खूप लांबट असते आहे ना, हातापेक्षा लांबट आहे माझ्या, ही बघू शकता। आणि अशी ही लगेच कळते। त्यांना मी आता काय करते, ऊन लावून घेते चांगलं, 2-3 दिवस चांगलं उन्हात सुकवून घ्यायची। ते आपण घरगुती मसाला करताना वर्षभराचा मसाला करायचा, साठवला पाहिजे। साठवसाठी मसाला करताना एकदम मस्त असं हे सुकूनच घ्यावं लागतं सर्वात प्रथम। तर ह्या मी आता मिरच्या सुकायला लावते। ही आहे लवंगी, लाल लाल तिखट ठसकते, पसरायला लागलं तरी आपण पसरून घेऊया पहिलं उन्हाला चांगलं, त्यानंतर मी तुम्हाला दाखवते। आपल्या सर्व मिरच्या पसरून झाले, उन्हाला चांगल्या लावून घेतलेत मी आता। 4 किलोचा कांदा लसूण मसाला किंवा घाटी मसाला, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, काळा मसाला, जे काही तुम्ही बोलता तो वाला मसाला मी आज तुम्हाला 4 किलोच्या मिरचीसाठी किती प्रमाणात साहित्य घ्यायचं, खडे मसाले म्हणजे किती प्रमाणात घ्यायचे ते दाखवणार आहे। त्याचं प्रमाण तुम्हाला योग्य प्रमाणात देते। तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण परफेक्ट आहे त्या प्रमाणात बनवा। तुमची रेसिपी एवढी म्हणजे मसाला, घाटी मसाला, कांदा लसूण मसाला, तिखट मसाला, कोल्हापुरी कांदा लसूण मसाला, एवढा म्हणजे हे एकच नाव आहे मसाल्याचे ह्या, पण एवढा जबरदस्त बनतो। त्यामधले प्रत्येक रेसिपी एवढी टेस्टी असते, विचारणार नाही तुम्ही, मी तुम्हाला गॅरंटी देते। तर ह्याच्या अगोदरही मी तुम्हाला रेसिपी दिलेल्या आहेत। तर आता आपण पहिलं साहित्याकडे बघूया। 4 किलोच्या मिरचीसाठीचा हा मसाला, म्हणजे जेव्हा मिरची चटणी बनवून येईल वर्षभराची, ती किती होईल ते तुम्हाला मी नंतर लास्टला व्हिडिओचे सांगणार, कारण आता हे मी बनवायला घेते। तर त्यासाठी सर्वात प्रथम इथे बघू शकता धने घेतलेले आहेत। धने स्वच्छ साफ करून घ्यायचे, म्हणजे दुकानातून आणल्यानंतर सगळे जिन्नस आहेत हे ते अख्खेवाले, ते काय करायचे आपल्याला पहिल्यांदा सगळे सुपलीमध्ये घालून साफ करून घ्यायचे, कळालं। तर इथे सर्वात प्रथम मी घेतलेले आहेत धने। धने आहेत 500 ग्रॅम। 4 किलोच्या मसाल्या मिरचीसाठीचं हे प्रमाण सांगते आता। तर हे आहेत धने 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो। जिरे आहे, हे आहे जिरा, मोठावाला जिरा, तो पण आहे 500 ग्रॅम, समजलं। जिरा बघू शकता, हा मोठावाला जिरा आहे आणि हा आहे शाही जिरा। जिऱ्याचे 2 प्रकार असतात, शहाजिरा आणि हा मोठा जिरा। तर शहाजिरा आहे तो आहे 50 ग्रॅम आणि मोठा जिरा आहे तो आहे 500 ग्रॅम, म्हणजे अर्धा किलो प्रमाण दिलेलं आहे, बरोबर। इथे आहे बडीशेप। बडीशेप घेतलेले आहे आपण इथे 100 ग्रॅम। सफेद तीळ तेही आहेत 100 ग्रॅम। इथे आहे तमालपत्र किंवा तेजपत्ता 50 ग्रॅम घेतलेला आहे। आता हा मी पॅकेटमध्ये आहे, त्याला नंतर मी कट करून घेणार आहे किंवा मोडून तोडून घेतला तरी हरकत नाही। इथे आहेत सर्व आपले खडे मसाले, जे आपल्याला मसाल्याला टेस्ट देतात। त्याने मसाले जबरदस्त चवीला बनला जातो हा तिखट मसाला आपला, त्यासाठीचं हे प्रमाण आहे। अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या योग्य प्रमाणात घेणं गरजेचं आहे। तर सर्वात प्रथम इथे बघू शकता हळकुंड आहे,
हळकुंड दोन प्रकारे येते, एक असं लांबडे येतं आणि एक असं मोठं असं गड्डी गड्डी टाईप येतं. असं तुम्ही बाजारात गेल्यानंतर तुम्हाला बघायला मिळतं 2-3 प्रकारे, दोन्ही प्रकारे चालतं. तुम्हाला जे आवडेल ते घेऊ शकता. तर हळकुंड घेतलेले आहेत आपण 100 ग्रॅम. चक्री फूल म्हणजे स्टार फूल आहे 30 ग्रॅम. दालचिनी आहे 70 ग्रॅम. सॉरी, दालचिनी आहे ती 70 ग्रॅम आहे. ही आपल्याला मोडून घ्यायची आहे तळायच्या वेळेला. मसाले भाजायचे कसे हे तुम्हाला मी दाखवणार आहे. कोणत्या मसाल्याला तेल वापरायचं, कोणत्या मसाल्याला तेल वापरायचं नाही, किती प्रमाणात वापरायचं आणि मसाला किती वेळ भाजायचा हेही तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे रेसिपी पूर्ण पहा, तरच रेसिपीला टेस्ट येणार आहे. नाहीतर काही मसाले जळले, काही असेच राहिले, तेल कमी झालं, जास्त झालं, असं नको व्हायला. लवंग आहे इथे 50 ग्रॅम. ही बघू शकता, अशी फुलवाली लवंग घ्यायची. इथे आहे मेथी दाणा, मेथी घेतलेली आपण इथे 100 ग्रॅम. हे आहे नाकेश्वर. इथे बोलत ना नाकासारखं दिसतं म्हणून याला नाकेश्वर बोललं जातं. हे बघू शकता, नाकासारखं आहे ना म्हणून याला नाकेश्वर बोललं जातं. तर हे घेतलेलं आहे आपण 20 ग्रॅम. इथे आहे त्रिफला. त्रिफला बघू शकता, असा फुटलेला असतो त्रिफला, तर तो आहे 20 ग्रॅम. बघू शकता असा असतो तो. स्टार फुलच्या जरा थोडंसं म्हणजे हे बघू, त्रिफला. मसालेही आपल्याला ओळखता आले पाहिजेत, त्यासाठी मसाल्यांचं योग्य प्रमाणेही घेता आलं पाहिजे. इथे आहे मोठी वेलची किंवा याला मसाला वेलचीही बोललं जातं, तर ही आहे 30 ग्रॅम. इथे आहे काळी मिरी. काळी मिरीने मसाल्याला तिखटपणा चांगला येतो, म्हणजे जास्त झणझणीत बनवण्यासाठी काळी मिरी वापरली जाते. तर मी तिखटाला इथे घेतलेली आहे. मला तिखट मसाला हवा आहे, कारण कोल्हापुरी मसाला झणझणीत तिखटच असतो. तर यासाठी इथे मी 100 ग्रॅम काळी मिरी घेतलेली आहे. इथे आहे आपली ह्याला काय बोलतात, मोहरी, जी आपण नेहमी डेलीमध्ये भाजीला तडका देण्यासाठी वापरतो. प्रत्येक म्हणजे डाळ असो किंवा काय असो त्याच्यामध्ये तडका दिला जातो मोहरीचा. तर ही काळीवाली मोहरी आहे 100 ग्रॅम. इथे आहे हिरवी वेलची म्हणजे छोटीवाली वेलची 30 ग्रॅम. इथे आहे खसखस. हे बघू शकता, खसखस. खसखस आहे 50 ग्रॅम. खसखस अगदी छोटीची असते त्यामुळे जास्त प्रमाणात घेतलेली नाहीये, 50 ग्रॅम घेतलेली आहे. तर याच्यामध्ये बघू शकता हा आहे हिंगखडा. हिंगखडा मी 2 वापरलेला आहे. आणि हे आहे जायफळ. जायफळ आणि हिंगखडा हा आपल्याला फोडून वापरायचा आहे, तेलामध्ये भाजताना यांना फोडून टाकायचं आहे, म्हणून इथे मी हे असे साईडला ठेवले. हिंगखडात बघू शकता हे 2 आहेत, त्याने मसाला टिकला जातो जास्त काळ. आणि हे जायफळ आहे, जायफळमुळे चव वाढते यासाठी. इथे आहे दगडफूल. हे बघू शकता, दगडफूल आहे 20 ग्रॅम, म्हणजे 4 किलोसाठी 20 ग्रॅम पुरेसा आहे. इथे आहे ही सुंठ. ही सुंठ काय करणार आहे, आपल्याला ही भाजून वगैरे काही घ्यायची ना आहे, अशी घेऊन जायचं. आणि आपण जे तिथे दळायला दे ना, हे काय बोलतात, आपण जातो ना कांडप वाटण असतं ना करायचं, ते तिथे आपण जाणार ना, तर तिथे डायरेक्ट द्यायचं. हे ते लोक त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये घालतात आणि ठेचून घेतात. त्यामुळे याला पाकिटमधून मी काढलेलं नाही आहे, असं ठेवलंय. हे आहे 100 ग्रॅम बरोबर. तर इथे आहे आपल्याला जावेत्री आणि रामपत्री. तर रामपत्री आणि जावेत्री कशी ओळखायची तुम्हाला सांगते. जावेत्री आहे 20 ग्रॅम. ही काय असते, थोडीशी फेंट कलर असतो, येल्लोइश कलरची असते. आणि ही डार्क लाल कलरची असते, ती आहे ही आहे रामपत्री. लाल कलरची असते ती रामपत्री. आणि थोडीशी येल्लोइश कलरची असते ती असते जावेत्री किंवा जायपत्री. असं दोन्ही नावं आहेत. तुम्हाला जी तुमच्या भागामध्ये आहेत नावे ते तुम्ही घेऊ शकता. तर रामपत्री आहे 30 ग्रॅम आणि जावेत्री आहे 20 ग्रॅम. ही आपलं मसाल्याचं प्रमाण. शिवाय आपल्याला याच्यामध्ये कांदा, लसूण, इथे मी लसूण ही हे बघू शकता 1.5 किलो लसूण मी सोलून घेतलेला आहे, भरून ठेवलाय. आणि खोबरंही आपल्याला 1.5 किलो प्रमाणात लागणार आहे. तेव्हा खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला भाजायचं आहे. ते कसं भाजायचं, किती तेल वापरायचं तेही तुम्हाला दाखवणार आहे. तर 1.5 किलो खोबरं घेतलंय, 1.5 किलो लसूण घेतलाय. कोथिंबीरीच्या 2 जुड्या घेतल्यात, 20-20 रुपयाच्या 2 जुड्या कोथिंबीरीच्या जुड्या साफ करून ठेवल्या. तिथे बघू शकता असे फूल आलेले कोथिंबीर वापरायची, जी सुगंधी असते, टेस्टी असते, त्यामुळे टेस्ट खूप छान येते आपल्या मसाल्याला. इथे आहे कढीपत्ता. हा हिरवागार कढीपत्ता मी गावावरून आणला, घरच्या झाडाचा आहे माझ्या. आम्ही स्वतः लावलेल्या झाडाला आलेला आहे. बघू शकता खूप मस्त वाटतं ना, आपण स्वतः वापरलेल्या वस्तू जेव्हा घरात वापरता येतात त्यावेळेला. तर ही ते आहे कढीपत्ता, खूप सारा कढीपत्ता. मी नाही बोलत तर हा करत 50 ग्रॅम तरी असेल मिनिमम, पण हलका असतो कढीपत्ता. तुम्ही हा बघू शकता एवढाचा आहे, त्यामुळे वजन काही केलेलं नाही याचं. 2 जुडी कोथिंबीर ही बघू शकता, ती भरून ठेवलंय मी घेऊन जायला. हा बघू शकता कोथिंबीर मस्त हिरवीगार, समजलं. प्रथम आपल्याला काय करायचं, जिरे आहेत ते बिना तेलाचे आपल्याला मस्त असे भाजून घ्यायचे. इथे मी मोठी कढई ठेवली आहे गरम करायला.
इथे मी काढायला ही मोठी घमेली घेतली, बघू शकता। याच्यामध्ये आपल्याला सगळे मसाले भाजून ठेवायचे आहेत। त्यामुळे आता कढई गरम झाले तर जिरे घालूया। मोठेच वाले जिरे घेतलेत 500 ग्रॅम वाले, हे बघू शकता। मस्त चांगले भाजायचे, गॅस मीडियम ठेवायचा आणि चांगले भाजून घ्यायचे, कमीत कमी 5 ते 10 मिनिटं। त्याचा सुगंध यायला लागला की समजायचं भाजून घ्यायचं। आणि हे बिना तेलाचे भाजायचे सर्वात प्रथम। इथे पाहू शकता आपले जिरे मस्त असे भाजले गेले, तेवढा छान सुगंध सुटलाय आणि असा आवाज येतो ना, तडतड तडतड येतोय ना, सेम आता हे भाजल्यानंतर असा आवाज येतो। तर हे आता भाजून झालेत, मस्त असा सुगंध सुटलाय घरभर। तेलामध्ये का मसाले जास्त भाजताना तेल जास्त वापरायचं, कारण हे याच्यामध्ये ऑलरेडी तेल असतं, तेल म्हणजे ऑइल इसेन्स असतो, त्यामुळे कमी प्रमाणात तेल वापरायचं मसाल्यामध्ये। हे बघू शकता मस्त असे भाजून घेतले, काय सुगंध येतोय, जस्त जबरदस्त। आता हे भाजलेत, आपण काढून घेऊयात। तर हे मी काढून घेते मोठ्या कढई ह्याच्यामध्ये। आता आपल्याला सर्व जे दुसरे आयटम आहेत त्याच्यासाठी तेल वापरायचं आहे। त्याच्यावर तुम्ही ते तेल घालून घेते, थोडंसं मापायचं गरज नाहीये, थोडं थोडं घालायचं आणि भाजून घ्यायचं। तर मापाला बघू शकता, मी तरी अंदाजे सांगते तुम्हाला। जी आपली खायची जी मोठी पळी असते ज्याने आपण रस्सा आमटी वाढतो, ती वाली पळी तर समजा एक आहे घातली, म्हणजे छोटे 4 चमच असा अंदाज धरा, या मापात घातलेले आहेत। तर आता हे काय करत, आपल्याला धने आहेत ते आपल्याला तेलात भाजायला सर्वात प्रथम सुरुवात करायची। आता तर धने घालूयात। धनेही साफ करून घेतलेले आहेत मी, हे बघू शकता मस्तच। धने आपल्याला थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे। आपल्या तर ते बघू शकता भाजले गेलेत मस्त असे लालसर होईपर्यंत, हे बघू शकता। असाच कलर चेंज झाला पाहिजे पूर्ण। आता हे आपण काढून घेऊया, मी काढून घेते, गॅस कमी करायचा आणि काढून घ्यायचं। आता सर्वात प्रथम मी इथे घालते दगडफूल। इथे बघा मी दगडफूल वापरले, ते बिना तेलाच आपल्याला भाजायचं चांगलं, म्हणून मी ते दगडफूल घालून घेतले सर्वात प्रथम। थोडंसं तेल घातलं तरी हरकत नाही, किंवा विदाऊट तेलाचंही चालू शकतं, फक्त भाजून घ्या चांगलं, म्हणजे थोडासा खरपूसपणा आला पाहिजे, ज्याने काही मसाल्यामध्ये हे कुठलं गेलं पाहिजे। दगडफूल आपलं भाजून झाले खरपूस असं, काढून घेऊया। आता आपण याच्यामध्ये परत तेल घालूया, थोडं थोडं घालायचं तेल प्रत्येक भाजीला, म्हणजे जसं आपल्याला हे खडे मसाले भाजण्यासाठी थोडं थोडं चम्मच 2 चम्मचच्या अंदाजे तेल घालून घ्यायचं। प्रत्येक वस्तू आपल्याला भाजून घ्यायची, तर थोडं थोडं तेल वापरा, तेल गरम चांगलं होऊ द्यायचं। आता सगळ्यात पहिली मोहरी घालूया। मोहरी तडतडते माहिती आहे ना तुम्हाला, बघू शकता। मोहरी तडतडली की लगेच आपण घालणार आहोत, थोडं तेल जास्त आहे त्यामुळे पटकन दुसरा जिन्नस घालून घेते, बघू शकता। काळी मोहरी, एक एक जिन्नसही भाजला तरी हरकत नाही, किंवा गडबड करून भाजायचं नाहीये, थोडं शांत राहून जास्त आपल्याला टाइम थोडा द्यायला लागला तरी चालेल। त्रिफला घालते, कारण ह्या वस्तू भाजण्यासाठी तेवढाच मिनिमम टाइम लागतो। आणि तेल हे आपण त्याप्रमाणे घातलंय, मोठा चमचा तेल घातलेला आहे। लवंग, नागकेशर, मस्त असे हे भाजून घ्यायचं आपल्याला, हलवत राहायचं, करपू द्यायचं नाहीये, त्यासाठी हलवत राहायचं कंपल्सरी। हे मोठी वेलची, चक्री फूल, स्टार फूल, हे बघू शकता मस्त घमघमाट सुटल्यावर ते हा आमचा कोल्हापुरी मसाल्याचा बेस आहे, ज्याने मसाला टेस्टी आणि आपल्या भाज्या एकदम चटपटीत लज्जतदार अशा जे काही बोलाल ते चांगले चांगले शब्द नाहीत माझ्याकडे, त्याने भाजी एवढी प्युअर बसते, कारण हे मसाले वापरले जातात त्याच्यामध्ये। मसाले असे वापरा की ज्याने मसाला भाजी तुमची खाणाऱ्याला टेस्ट अशी आली पाहिजे की त्याने विचारलंच पाहिजे की हा मसाला कुठे घेतला, कुठला नाव काय वगैरे वगैरे। तर बघा मी कसं कसं प्रमाण वापरले त्या पद्धतीने तुम्हीही घ्या आणि असाच मसाला बनवा। याच्या वेगवेगळ्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या, किलोच्या प्रमाणात, 2 किलोच्या प्रमाणात, 3 किलोच्या प्रमाणात, 5 किलोच्या प्रमाणात, आणि आता ही आहे 4 किलोच्या प्रमाणात।
रेसिपी, प्रत्येक रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे. जाऊन माझ्या चॅनलला व्हिजिट केलं तर खूप चांगलं. आणि आवडल्या रेसिपी तर नक्कीच लाईक करा, मलाही आवडेल. रेसिपी आवडल्या तर लाईक, सबस्क्राईब आणि इतरांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. मसाले चांगले भाजून घ्यायचे. बघा मस्त सुगंध सुटला आहे. आहा जबरदस्त. घरी बनवायला मसाले बनवले ना तर कारण आजूबाजूवाल्यांना सगळ्यात कळालं असेल की मसाले बनवले जात आहेत, भाजले जात आहेत. एवढा जबरदस्त सुगंध येतोय. वाव. थोडं 5 मिनिटं भाजायचं, पण कंटिन्युअसली हलवायचं. हां, खाली लागून द्यायचं नाही, करपून द्यायचं नाही मसाला, महत्त्वाचा. मसाले भाजले की लगेच तीळ घालून घ्यायचं. तीळ काय आहे, तीळ उडतात ना भाजताना, म्हणून तीळ लास्टला घालायचे. म्हणजे तिळाचा तुम्हाला आयडिया माहितीच असेल. तीळ जेव्हा भाजले जातात तेव्हा तडतड करून अशी बाहेर उडतात. तर ते उडू नये यासाठी काय करायचं, जेव्हा आपले मसाले सगळे मसाले भाजले जाणार त्यावेळेस तीळ घालायचे. आणि आता घालूया आपण बडीशेप. आणि ही आहे आपली शहाजिरी. बघू शकता मस्त. मसाल्यांना तेल जास्त वापरायचं नाही. का तर यांना परत जेव्हा आपण कुटायला नेतो कांडप वाटण करायला तेव्हा खूप सारं तेल निघतं याच्यामधून. मग मसाला आपला एकदम मस्त असा ऑइली होतो, तिखट असं तेल सोडतो. तर त्यासाठी तेल कमी वापरा. आणि जास्त तेल घातलं तर सगळे मसाले असं थोडे करून त्याच्यामध्ये भाजून घ्या. घाबरायची गरज नाहीये. खूप सुंदर मसाला बनवला जातो. तुम्हीही बनवा अशाच प्रकारे. तर हे बघू शकता, हे भाजले गेलेत. 5 मिनिटं तरी ह्याला हलवत राहणार आहे आता कंपल्सरी. आणि मग काढून घेणार आहे. मसाले आपले भाजले गेलेत मस्त असे. तर आपण काय करूया, काढून घेऊयात. बघू शकता. आहा काय जबरदस्त. जबरदस्त सुगंध सुटला. फ्लेवर एवढा जबरदस्त आहे. काढूयात. आता परत थोडं तेल घालूया. थोडस घातलंय, अर्धा चमच. मोठा चमच आहे पण छोटेवाले 2 चमच समजा. तर आता याच्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम काय घालायचं, दालचिनी. दालचिनीचे तुकडे करून घेतलेत मी. ते हलवूया. दालचिनी घातली. मेथी दाणा, मेथी हिरवीवाली मेथी असते ती. हलवत राहायचं, करपू द्यायचं नाही आपल्याला. मसाला कढई आपली गरम आहे. तेल घातलं की लगेच गरम होतं. मोठीवाली जाड बुडाची कढई वापरलेली आहे. त्यासाठी मसाले भाजताना काळजी घ्यायची की जाडवालं पातेल असू दे किंवा कढई असू दे, जे काही वापरणार ते जाड बुडाचं घ्यायचं. म्हणजे काय होतं, मसाले करपले जात नाही पटकन. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे काय, छोटीवाली वेलची, हिरवी वेलची. सगळ्यात लास्टला आपण काय घालणार आहे, खसखस लास्टला. आता आपण याच्यामध्ये घालतोय वेलची. बघू शकता मस्त भाजायला लागली ना की फुलली जाते. दालचिनीचा कलर सुटले म्हणजे चेंज झालाय, म्हणजे बदलला गेलाय. पण एवढा सुगंध जबरदस्त सुटलाय. वाव. मसाले म्हणजे प्रत्येकाचा जो सुगंध आहे तो स्वतःमध्येच असतो आणि एवढा सुंदर जबरदस्त आहे मसाले, त्यामुळेच जबरदस्त लागतात. आता इथे आपण घालतोय हळकुंड. तेही आपल्याला भाजून घ्यायचे. त्याच्यामध्येच घातले. वेलची बघू शकता मस्त अशी फुलली गेली आहे आणि हिरवी वेलचीचा कलर चेंज होतोय. म्हणजे मसाले भाजलेलं कळतंय ना आपल्याला, कसं ओळखायचं ते बघू शकता. हळकुंड एकदम लाल पिवळं होतं. तर त्याचा चेंज होऊन तेलामध्ये भिजल्यामुळे आणि त्याला भाजलं जात असल्यामुळे कलरही चेंज झालाय. तर आता हे झालं भाजून घ्यायचं. तर सगळ्यात लास्टला आपल्याला काय वापरायचे, खसखस. खसखस घातलेली आहे. त्यानंतर राहिली आपली जावेत्री, जायपत्री आणि रामपत्री. तर इथे आपण घालतोय जावेत्री आणि रामपत्री. येस. मसाले भाजताना कसे भाजायचे आता तुम्हाला आयडिया आली असेल. सोपं आहे, काही अवघड नाही. आमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घरीच बनवायला एक वेळ तुम्ही नक्की बनवा. मी गॅरंटीने सांगते, तुम्ही नक्की दरवर्षी बनवणारच, 100% शुअर. तर आता ही आहे रामपत्री आणि जायपत्री, दोन्ही घातलेले आहेत. आणि आपण हे भाजून घेतोय. गॅस मी फास्टवरतीच ठेवलेला आहे, कमी नाही केला, पण कंटिन्युअसली हलवते. हात माझा थांबलेला नाहीये, इथे लक्ष द्या.
ते भाजत आले हे बघू शकता. तर आता मी याच्यामध्ये लास्टला घालते हिंग खडा आणि जायफळ. हे 3 जायफळ आणि 2 हिंग खडा फोडून घेतले. जसं आपण दालचिनी तोडून मोडून घेतली तसंच हेही फोडून घ्यायचं, म्हणजे तेलात भाजले जातात पूर्ण असे. आणि थोडं 2 मिनिटांना चांगलं भाजून घेऊया. मसाला अशा प्रकारे भाजून घ्यायचा. वाव, मसाले आपले मस्त असे भाजून झालेत. हे अख्खेवाले मोठा मसाला असतो जाडजडवाला, तो झालाय भाजून. गॅस कमी करूया आणि हे आपण काढून घेऊया. आता मी घालते तेजपत्ता किंवा तमालपत्र. तेही मी आता कट करून घेतलेत. जे मोठे मोठे राहिलेत त्यांनाही आपण मोडून तोडून चुरगटून कसेही घ्या. असे बारीक करून घेऊ शकता किंवा हातानेही मोडले तळले तरी हरकत नाहीये. थोडंसं तेल घालायचं आणि ह्यांचाही थोडा कलर चेंज होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं. थोडं हलकं तेल घाला. बस अर्धा चम्मच घातलंय. आपण हे हलवूया. पलटी करायला सोपं होतं बारीक केल्यामुळे, कटिंग केल्यामुळे. अख्खे असतील तर ते पटकन पलटी होत नाही, त्यासाठी असं भाजून घ्यायचं. थोडेसे लाल झाले पाहिजे. मसाला बघू शकता अगदी मोठी घमेली आहे ही भाजी. हे बघू शकता पायलीभर म्हणजे 10 किलोचं ह्याच्यामध्ये बसतं आपलं धान्य. तर एवढं ह्याच्यामध्ये मसाला झालाय आपला हा, बघू शकता. थोडंसं अजून आपण भाजणार आहोत. भरपूर सारा आहे आपल्याला अजून. खोबरं आहे आणि कढीपत्ता आहे, तोही भाजायचा आहे आपल्याला. तर हे बघू शकता मी आता हे चांगलं भाजून घेते. तमालपत्राचा कलर चेंज व्हायला लागलाय आणि सुगंधही यायला लागलाय. मसाल्यांचा सुगंध मला खूप आवडतो. अख्ख्या मसाल्यांचा सगळ्यांनाच आवडतो. बघू शकता मस्त. येस, सॉरी तमालपत्र आपलं भाजलं गेले बघू शकता. हे मी काढून घेते. कलर चेंज झाला बघू शकता आहे ना, लालसर असे झाले. तर हे काढूयात, काढून घेऊया. आता आपल्याला सगळ्यात लास्ट कढीपत्ता आणि भाजायचे आणि खोबरं. तर थोडं जास्त तेल घालायचंय. हे बघू शकता मी तेल जास्त घातले. कढीपत्ता आपल्याला मस्त असा खरपूस होईपर्यंत भाजायचंय. कच्चा राहिला नाही पाहिजे जास्त, पण म्हणजे तळल्यानंतर आपल्याला कळतोच. इथे सुंठी घालून घेतली बघू शकता. सुंठी कारण परत ती राहिली ना साईडला तर ती राहून जाईल घरी, त्यासाठी मी याच्यामध्येच टाकून दिले. फक्त ही काय करायचंय, भाजून नाही घ्यायचे, तेलामध्ये तळून नाही घ्यायचे. अशी आहे अशी द्यायची. तेल आपलं गरम झालंय आणि कढीपत्ता काय असतो हिरवा असतो, पाणी नाही राहिलं पाहिजे कढीपत्त्यामध्ये, एवढं काळजी घ्यायची. त्या तेलामध्ये टाकायचं, उडतो अंगावरती, जरासा काळजी घ्यायची. खूप सारा घालते. तळून घ्यायचं आपल्याला मस्त तेलात. रट 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 सुटला पाहिजे. जबरदस्त कढीपत्त्याचा सुगंध ही मस्तच. वाव, काय मस्त. काय निसर्गाने बनवले ना प्रत्येक वस्तूचा, म्हणजे एवढ्या आपण जिन्नस वापरले आणि प्रत्येकाचा टेस्ट वेगळा आहे आणि त्यामुळेच मसाला जबरदस्त बनला गेलाय आहे ना. तर नक्की बनवा ह आमचा घाटी मसाला, कांदा लसूण मसाला. हे बघू जबरदस्त. वेडी आहे मी, वेडी. हा म्हणजे हा सुगंधा पुढे मला, म्हणजे आपले परफ्युम्स, इत्र जे बोलतो आपण, त्याचे इसेन्सचे जे स्मेल आहेत, सुगंध आहेत, तेही फिक्के वाढतात. कारण हे नॅचरल आहे आणि ते बनवले गेलेले असतात. आणि ह्याच्या पुढे सगळं शून्य आहे, कारण हे आपल्याला हेल्दी बनवतात. एवढं निसर्गाने आपल्याला काय काय दिलंय ना, जबरदस्त. आता बघू शकता मस्त असा खरपूस भाजला गेलाय. हे बघू शकता थंड झाला की एकदम खरपूस आवाज येतोय ना. कंप्लीट 10 ते 15 मिनिटं लागलीत मला याला भाजायला, कारण मी एकसाथ सगळा घातलाय. पण मस्त असा खुसखुशीत होईपर्यंत तळलाय त्याला. असाच भाजून घ्यायचा. आणि आता हा पण काढून घेऊया. तोही आपण या मसाल्यावरतीच काढून घेणार आहोत आहे ना. मस्तच. थोडंसं तेल थांबायचं, तेल हे होऊन द्यायचं, किंवा थोड्या तेलातही तुम्ही करू शकता, भाजून घेऊ शकता. मी आता हे सगळं काढून घेते, थोडं तेल कमी कमी करून, म्हणजे थोडंसं तेल नितळून द्यायचं आणि मग काढायचं. हा बघू शकता अशा प्रकारे मी हा सर्व काढून घेते.
इथे बघू शकता कढीपत्ता हे आपण सर्व भाजून घेतला मस्त असा खुसखुशीत. आता आपलं तेल गरम आहे, त्यातच आता काय करायचं आपल्याला खोबरं घालायचं. थोडे थोडे खोबऱ्याचे काप घालायचे आणि चांगले भाजून घ्यायचं. थोडंसं लालसर होईपर्यंत म्हणजे भाजायचं. जेवढं बसेल तेवढं घालून घ्या तुमच्या अंदाजे. थोडंसं तेल घातलं थोडं थोडं तरी हरकत नाही. आता हे आपण कढीपत्ता फ्राय करून राहिलेलं तेल आहे, त्यामध्ये मी आता थोडं जास्तच खोबरं घालते आणि पण कंटिन्युअसली हलवणार आहे. त्यामुळे थोडं भाजताना काळजी घ्यायची बस. हे आता भाजूया. थोडं थोडं चम्मचभर तेल घातलं तरी हरकत नाही आणि हलवत राहायचं. थोडंसं लालसर झालं की काढून घ्यायचं. सोपं आहे ना. मसाला बनवणं खूप सोपं आहे. फक्त प्रत्येक गोष्ट व्यवस्थित करता आली पाहिजे. लक्ष देऊन केलं की सगळं खूप छान होतं आणि चांगलं बनलं जातं. टेस्टही खूप सुंदर येते आणि स्वतः बनवल्याचा आनंदही खूप वेगळा असतो. हे बघू शकता मस्त. तर खोबरं लाल होई तर आपण भाजून घेऊया. सगळं खोबरं असंच भाजून घ्यायचं आपल्याला. खोबरं बघू शकता लालसर झाले आणि खोबरं भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याच मसाल्यात काढायचं नाही, ते वेगळं भांड्यात काढून घेऊन जायचं. कारण हे बारीक व्हायला खूप वेळ लागतो. त्यामुळे ती लोक काय बोलतात, कांडप करणारे म्हणजे चटणी ठेचून देणारे बनवणारे ती लोक बोलतात आणताना काय करायचं हे वेगळं आणत जावा. म्हणजे काय होतं त्यांना पटकन दुसरीकडे मशीनवरती बारीक करून घेता येतं आणि मग ते मिक्स करतात चटणीच्या मसाल्यामुळे. त्यामुळे काय करायचं खोबरं नेहमी काय करायचं भाजल्यानंतर असं वेगळं भाजून घ्यायचं साईडला आणि असं लालसर भाजून घ्यायचं चांगलं. हे मी आता सर्व अशाच प्रकारे थोडं थोडं घालून सर्व भाजून घेते. तुम्हाला आयडिया आली असेल मी कसं सांगितलं ते. हे बघू शकता सोपं आहे. इथे मी आपला घाटी मसाल्यासाठी 4 किलोच्या मिरचीसाठी बघू शकता इथे मी 2 किलो कांदा असा मस्त असा चिरून घेतलाय. मस्त मोठे 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 कांदे होते. त्याला कसंही चिरून घ्या, लांबडे आडवे कशी पण चिरून घ्यायची. 2 किलो कांदे घेतलेत, पातेले घेतले. तर याच्यामध्ये आपल्याला अर्धा किलो तेल घालायचं आहे. अर्धा लिटर तेल घालायचं आहे. तर ते तेल तुम्ही तुमचं घरचं कोणतंही तेल असं तुम्ही जे खाता ते तुम्ही वापरू शकता. इथे मी शेंगदाणा तेल वापरते. तर अर्धा लिटरच्या प्रमाणात मी ते काढलंय केटलीमध्ये. तर तेच घालून घेते. आणि हे आपल्याला काय करायचं शिजवायला ठेवायचं गॅसवरती आणि चांगलं शिजवून घ्यायचं. कांद्यालाही तेल सुटतं त्यामुळे तेल जास्त नाही पाहिजे आपल्याला. 2 किलोसाठी अर्धा किलो आणि 4 किलो मिरचीचा मसाला आणि 4 किलो मिरचीसाठी एवढं प्रमाण परफेक्ट आहे. आता हे आपण शिजवायला ठेवूया. इथे मी गॅसवरती ठेवून दिले पातेलं तेल घालून. गॅस फुल ठेवलेला आहे बघू शकता. आता ह्याला पण शिजून घ्या. शिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसं होतं ते. इथे पाहू शकता आपण कांदा पूर्ण पातेलं भरून ठेवलं होतं आणि तेल जेव्हा घातलं ते दिसत नव्हतं. तर आता बघू शकता कांदा पूर्ण शिजून अर्ध पातेलं झालंय. पातेलं आपलं अर्ध पोचले बघू शकता आणि तेल वरती आले आणि कांदाही जसा सफेद होता तो आता ट्रान्सपरंट झालाय पूर्ण कांदा. तर हा आपला कांदा शिजला गेला म्हणजे पूर्ण अर्ध झाला ना पातेलं. पूर्ण कांदा शिजून अर्ध पातेलं झाला आणि तो एकदम ट्रान्सपरंट झाला बघू शकता. कांदा शिजला कसा हा असा ओळखायचा की हा चटणीसाठी कांदा परफेक्ट झाला. आता गॅस बंद करायचा, थंड करायचा, एखाद्या पातेल्यात भरायचं आणि आपण चटणी जिथे कुटायला घेऊन जाणार तिथे घेऊन जायचं, मिक्स करायला द्यायचा, झाला. तर कांदा कसा शिजवायचा हे आता तुम्हाला मी दाखवलं कसं शिजवून घेतला तो. हे बघू शकता आहे ना कांदा कसा ओळखायचा हेही आता तुम्हाला कळालं असेल शिजलंय की नाही. ठीक आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे थंड करायला ठेवूया.
तर इथे पाहू शकता आपला 4 किलोचा टोटल मसाला मी तुम्हाला सांगितलं होतं किती भरणार. हा टोटल झाला 4 किलोमध्ये. मीठ घातलेलं आहे आपण 4 किलो मिरचीसाठी 4 किलो मीठ घातलेलं आहे. तर सर्व मसाला कुटून आता आपला तयार झालाय. तर हा टोटल झालाय 16 किलो बसला झाला. तर 16 किलोचा हा आपला वर्षाचा मसाला मी इथे तयार केलाय. रेसिपी तुम्हाला आवडणार आहे, नक्की बनवा. एवढी छान आणि टेस्टी सुगंध तर जबरदस्त गडबड सुटलाय. तर नक्की बनवून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका.